हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल AC नॉन AC अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। हे सगळं निश्चित होऊन ना मग तो प्रोजेक्ट बनतो। हे ऑलरेडी सुरुवातीपासूनच चुकीचं आहे। एकदम क्लिअर सांगतो, कुठून तुमची पाईपलाईन जाणार, कुठं तुमच्या टाक्या असणार, फिल्ट्रेशन प्लॅन्ट कुठं असणार, हे सगळं निश्चित असतो। तेव्हा तो जो काही प्रोजेक्ट असेल तो सादर केला जातो, त्याला मंजुरी मिळते। तर याच्यात तर उलटच आहे की प्रोजेक्ट चालू होऊन आता मुदत संपून 1 वर्ष झाला आणि आज आपण चर्चा करतो। तुम्ही समजत नाही साहेब, थोडे पैसे देऊन कमिशन थोडी मिळतो, जास्त पैसे दिले तर कमिशन जास्त मिळतं। मी 2014ला लोकसभा लढलो होतो, तेव्हा मी बोललो होतो का खासदार झालो तर पहिले शहापूरचा विषय सोडतो, पाण्याचा प्रश्न आणि म्हणून सांगतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शहापूरकरांची पाणी टंचाई दूर करण्याचा खासदार बाळामामांनी बांधला चंग। भावली योजना जलद गतीने पूर्ण करण्यासाठी घेतली आढावा बैठक। 97 गावे आणि 259 पाड्यांचा लवकरच सुटणार पाणी प्रश्न। शहापूर तालुक्यातील 97 गावे आणि 259 पाडे गेले कित्येक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करत असताना शासनाने 28 जून 2022 साली 316 कोटीची भावली योजना शासन निर्णयाने मंजूर केली आणि 4 ऑगस्ट 2022 रोजी या योजनेचा कार्यारंभ आदेश काढून कामाला सुरुवात झाली। परंतु योजना पूर्ण होण्याचा कालावधी पूर्ण होऊन 1 वर्ष झाले तरी योजना पूर्ण न होता रखडली होती। परंतु भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी 2014ला शहापूरकरांना वचन दिले होते, मी खासदार झालो तर शहापूर तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवेल। दिलेल्या आश्वासनाला जागत शनिवारी खासदार बाळामामा म्हात्रे यांनी रखडलेली भावली योजना जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाची भावली संदर्भात आढावा बैठक शहापूरच्या वन विभाग प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात आयोजित करून शहापूर तालुक्यातील 97 गावे आणि 259 पाड्यातील पाणी टंचाईग्रस्त ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे। त्यामुळे शहापूर तालुक्यात सर्वत्र चर्चेला उधाण आले की आता बाळामामा शहापूरकरांची पाणी टंचाई दूर करणार म्हणून। या आढावा बैठकीसाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्यासह तहसीलदार परमेश्वर कासुळे, शहापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी बाबूराव राठोड, संबंधित अधिकारी वर्ग, तालुक्यातील सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्षा विद्या विखंडे, ठाणे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे, सामाजिक न्याय ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात, शहापूर तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे, तालुका कार्याध्यक्ष जयराम पवार आदी उपस्थित होते। परंतु हा प्रश्न हा प्रकल्प हा शहापूरवासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो कुठल्याही पद्धतीने जेव्हा प्रकल्पाच्या माहितीविषयी पत्र देतो त्या पत्रात पॉझिटिव्ह उत्तर कमी होतं, नकारात्मक उत्तर जास्त आणि बऱ्याच ॲडव्हान्स वगैरे बाकी आहे। म्हणून प्रकल्पाविषयी ज्या ॲडव्हान्स बाकी आहेत त्या कामाचं काम आलं असेल तेही विषय असतील हे आपल्याला घ्यायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्याला प्रकल्पाला गती देण्यासाठी आपण सगळे तो उपस्थित आहोत, जेणेकरून हा प्रश्न सुटला पाहिजे। याच्यात बाकी जुने काही विषय घ्यायचे जुने झालं तर गेलं, परंतु आता या प्रकल्पाला बघा जसं महसूल मंत्र्यांकडे आटकलं होतं तिथं मीही स्वतः गेलो, मला वाटतं 30 कोटीमधून 2 प्रश्न सुटले आहेत, अजूनही काही एक बाकी आहे तिथे काय झालं मला काय आहे मला कोणीही मदत देत नाही। जर मी इथून मुंबईपर्यंत येऊ शकतो, तुम्ही मला जरी केला तर तो काम करू शकतो, आपण काम पुढं सरकू शकतो, हरकत नाही। अगोदर जे झालं परंतु आता याच्यातून प्रकल्पाला गती देण्यासाठी जे आदेश दिले असतील किंवा संबंधित सरपंच असतील
जेही जबाबदार लोक असतील सगळ्यांनी आज इथं पॉझिटिव्हली विचार करायचा आहे की कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे एवढी माझी आग्रही इच्छा आहे. म्हणून आज त्या दिवशी आपण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार. शहापूर तालुक्यातील 97 आणि 259 पाण्यात शासनाने 28/4/2022 च्या शासन निर्णयाने 316 कोटीच्या योजनेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेची वर्क ऑर्डर जी आहे ती आपण 4 ऑगस्ट 2022 रोजी कंत्राटदाराला दिली आहे. 272 कोटीची कॉन्ट्रॅक्टरला आपण तर हे काम ऑगस्ट 2022 मध्ये कंत्राटदारामार्फत सुरू करण्यात आलेलं आहे. या योजनेचं मेन आपलं हे आहे, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काम आहे मावळी धरणाचा जो आउटलेट आहे तिथे टॅपिंग करणे. तो आपला सोर्स आहे मावळी धरणाच्यामध्ये. मावळी धरणाचं आरक्षण मंजूर आहे जलसंपदा विभागाकडून आणि याच्यामध्ये NWRची जी केस होती त्या केसमध्ये सुद्धा जे शासनाने आरक्षण मंजूर केलं ते NWRने सुद्धा मान्य केलं. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने त्याचा निकाल आत्ताच आलेला आहे. काही लोकांचा या आरक्षणाला विरोध होता. ते आरक्षण जसं आहे तसंच लागू आहे असा निर्णय पाणी आरक्षण रद्द होऊ शकत नाही असा निर्णय. पण याच्यामध्ये पहिला जो प्रॉब्लेम असा झाला की आता आपल्याला एक कळवलं असतं की टॅपिंग घेऊ शकत नाही, कारण त्यांनी खाली त्यांचा जो पॉवर हाऊस आहे विद्युत निर्मिती केंद्र जे आहे त्यांच्यासोबत त्यांचा ॲग्रीमेंट झाला. तर त्या ॲग्रीमेंटनुसार भविष्यामध्ये कोर्ट केस होऊ शकतात. कोर्ट केस होऊ शकतात. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला जर त्यांनी टॅपिंगमधून पाणी दिलं तर त्यानंतर जे टर्बाईनवरती जे पाणी जाणार आहे ते कमी होईल. तर याच्यामध्ये कसं आहे त्यांना टर्बाईनसाठी 98 क्युसेक पाणी लागतं. आपण 14 क्युसेक पाणी घेतो आणि त्यांच्या पाईपमधून आत्ता 256चा डिस्चार्ज होतो. म्हणजे साधारणतः 200चा डिस्चार्ज होतोच आहे. 200 पैकी त्यांना 98 मिळते आणि आपल्याला 14. आमचं मत आहे की याच्यामध्ये जास्त फरक पडणार नाही, पण त्यांचं मत आहे की तो कोर्ट केसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्या संबंधाच्या आलेले त्या संबंधित आलेले आहे. त्याच्यामध्ये सर 2018 सोबत करार झालेला आहे 20 वर्षांसाठी आणि त्याच्यामध्ये 98 क्युसेकचा त्याच्यामध्ये करार झालेला आहे. त्याच्यामध्ये या बाबतीमध्ये सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन जी नाशिकला आहे त्यांच्याकडे अभिप्राय मागवलेला होता. त्यांनी म्हणजे जो मेन एक पाईप आपला निघालेला आहे नाशिकचा त्या पाईप वर्कमध्ये मधून टॅपिंग करता डाऊनस्ट्रीम म्हणजे त्याचे 2 भाग होतात. म्हणजे एक बाजू पॉवरला आणि एक बाजू इरिगेशनला. तर त्या पाईपमधून टॅपिंग भौगोलिक अभ्यास करून केले त्यांनी म्हणले. त्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं त्यांना 98चे पाहिजे बरोबर आणि आपल्याला 14 काय 14 बरोबर. तर हा म्हणजे याचा अर्थ अशी कुठली ऑफिसची अडचण नाही आहे तरी सुद्धा ते आपल्याला टॅपिंग करून देत नाही. मग तुम्ही संबंधित डिपार्टमेंट सगळ्यांना पत्र लिहिलेलं आहे. लिहिलं असेल त्याची पावती ये द्या सर. इरिगेशन आणि दुसरं ते प्रवर्तनासोबत ॲग्रीमेंट झाल्यामुळे ते न्यायालयीन प्रकरण भविष्यात करू नये. ते सांगतो ना हे इंडस्ट्रियल पैसे 200 करोड द्यायचे. हे पैसे कोणाचे सर्वसामान्यांचे ते देऊन परत आपण वाढ बघत आहे की तुम्ही न्यायालयातला मी पत्र कसं दाखवू शकतो. मला लक्षात ठेवा 2022 नंतर 2025 चालू झालं तर 3 वर्षात तुमच्या एनओसी पण झाले बरोबर आहे ना. एनओसी न होता तुम्ही कसे काय पैसे एनओसी झाल्याने पाईप का टाकले मी इरिगेशन करून असू दे ना. तुम्ही आहेत ना. मला एक सांगा जर कुठल्या एनओसी झाले नाही तुमच्या टॅपिंगचाच महत्वाचा विषय तुमचा प्रिपरेशन टाईमचा महत्वाचा विषय हे विषय सुटत नाही तर तुम्ही पाईप टाकून नाही गेले. हे प्रस्ताव जो दिला होता त्याच्यात ठीक आहे आता मला त्या पुढं जायचं नाही. आपण बाबी त्यांना पण भीक मागतो 4 वर्षासाठी याची पण वेळ यायला पाहिजे.
डेली तुमचे हार्डली 2-3 लोक माझ्या रोज डेली कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणजे आता ह्या प्रपोजलचं तीन लोक नाही, आता तो फक्त बाबा लग्नाचा विषय. चालेल. तीन लोक, एक माणूस येतो, माझ्याकडे एक माणूस लागतो. अडचण अशी काही ग्रामसभा झाली पाहिजे जेणेकरून ग्रामस्थांच्या काय अडचणी आहेत त्या ग्रामसभेमध्ये तिथे माणसाने सांगितलं तर त्याच्यासाठी म्हणजे त्यांच्या ज्या अडचणी आहेत समजून घ्यायचे. कारण आता प्रशासक आहे, सरपंच नाही, सगळे प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळे ग्रामस्थांना विश्वासात घेणे. BDO साहेब, तुम्ही 15 ऑगस्टला मीटिंग लावणार सगळ्या ग्रामस्थांची, सगळ्या गावांची, जो 4-5 गावांचा विषय आहे तो मीटिंग लावताना इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी येतील, पोलीस स्टेशनला कळवायचं, सगळ्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन घ्यायचं. काही वेळा काय होते, नुसतंच ग्रामस्थांचा उपद्रव असतो, तर अशा वेळेस कुठं अधिकाऱ्यांनाही त्रास होता कामा नये. म्हणून ती आत्ताच तुम्ही त्या पोलीस स्टेशनला, त्या तहसीलदारांना सगळ्यांना सूचना द्या की अशा प्रकल्पाच्या विषयी ग्रामसभा आहे, त्या ग्रामसभेविषयी इरिगेशन डिपार्टमेंट येईल, तुम्ही असाल आणि मग ग्रामस्थ असतील आणि पोलीस प्रोटेक्शन असेल. परत सांगतो, ओके, ही सगळी जबाबदारी तुमची. हे तुम्ही बोला, थोडं ऐका ना साहेब. बोल. BDO साहेब, मी पण अगोदर इगतपूरला होतो. इगतपूरला सुद्धा प्रकार काय आहे तिथल्या लोकांचा की तुम्ही लोकांना समजून सांगितलं. तिथं काय झालं, घोटीची ते भाऊसाहेब बोलले तो सुद्धा बरोबर आहे. घोटीची पाणी पुरवठा योजना, घोटी तसं पाहायला गेलं तर आपलं शहापूरपेक्षा मोठे शेत. त्यानंतर स्थानिक तुमचं मालवेडा असेल, पिंपरे असेल, गोंदे असेल, इगतपुरी नगरपालिका असेल, MIDC असेल, इगतपुरीचं महेंद्राचं पाणी तिथून. तर हे तुम्ही लोकांना कॅल्क्युलेशन सांगितलं पाहिजे त्या गावातल्या लोकांना की बाबा आमची धरणाची कॅपॅसिटी एवढी इतकी TMC आहे, त्यानुसार आजपर्यंत जे रिझर्व्ह पाणी केलेलं आहे ते एवढं TMC आहे. हे जाऊन आपल्याकडे शिल्लक एवढं पाणी राहतं. कारण उन्हाळ्यामध्ये तिथं एक 7 ते 8 आवर्तनं सुटले जातात. खालचे जे घोटीपर्यंत इव्हन तुमच्या त्या दारणा डॅमपर्यंत ते सगळ्या गावाचं त्याच्यावर शेती असेल, थोडीफार हंगामी बागायती लोक करतात. या लोकांमध्ये गैरसमज येतो. हे आपल्याला सांगावं लागतं की बाबा एवढं आमच्याकडे कॅपॅसिटी आहे, हे पाणी दिलं तरी इगतपुरी तालुक्याला जे हक्काचं पाणी ते त्या ठिकाणी शिल्लक राहील. असं जर सांगितलं तर लोक कन्व्हिन्स होऊ शकतात. लोकांमध्ये काय गैरसमज आहे की आता हे सगळं पाणी शहापूरला चाललं तर पाणी शिल्लक सांगितलं पाहिजे. इरिगेशनचे तुम्ही माऊलीचे दरवर्षी आपण तिथून 6 ते 7 आवर्तनं पाण्याचे सोडतो. ही योजना मंजूर जरी झाली तरी उन्हाळ्यात 4-5 आवर्तनं किती जातील, कोणत्या, हे लोकांना सांगितलं पाहिजे. कारण त्याच्या बऱ्यापैकी हंगामी बागायती लोक करतात. बरं काय, हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात झालाय, तिथं इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आलेली, त्यामुळे लोकांच्या मनात एक संभ्रम आहे की पाणी गेल्यानंतर आपल्या तालुक्याला शिल्लक पाणी राहील किंवा कसं, ते तुम्हाला सांगावं लागेल. आलं लक्षात ना. आणि स्वतः इरिगेशन डिपार्टमेंटची लोक हे विषय घेतील तिथे, तुम्ही चिंता नको. इरिगेशनचे आणि तुमचे असे अलॉटमेंट करून द्या ग्रामसभेत. ठीक आहे साहेब, आणखी पुढे सरतो. याच्यानंतर पुढे आपण हे 4 गावांचा विषय झाला. त्याच्यानंतर आपला विषय याच्यानंतर सर आपले टोटल 47 केस आहेत. 47 पाण्याच्या टाक्या आपण करतो. त्याच्यामध्ये 34 केस काम चालू आहे. 34 चालू आहे. नाही आता 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 तिथं परिस्थिती काय, किती टक्के काम झाले? 24 जे आहे त्याच्या RCC काम पूर्ण झाले. अच्छा, या कामांची गुणवत्ता तपासली, थर्ड पार्टी ऑडिट कोणाकडून करून घेतात? परत पुन्हा एकदा ठेकेदारांना सांगा, तुम्ही जरी तुमच्या नाबार्डनी केलं असेल, आता आमच्याकडे सांगतो, एक रस्त्याचं थर्ड पार्टी ऑडिट केलं, यांनाही काम दिलं नाशिक विजिलन्सला पण, आणि माझी पण एक प्रायव्हेट यंत्रणा होती, त्याच्यात दोघांची रिपोर्ट आता वेगवेगळे आल्यात, त्याच्यावर अभ्यास चालू आहे माझा. म्हणजे असं पण कधी होईल हां, मी माझ्या पण लोकांना कधी लावेन कामाला, जर वेगवेगळे रिपोर्ट आले तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं. मला काय माहीत आहे ना, तुम्ही कामाची क्वालिटी सांभाळा बस, भविष्यात अशी कधी वेळ येऊ नये एवढं सांभाळा. बोला. सरपंच ताई इथं स्वतः आहेत, कळंबगावचा विषय बंद, बरोबर आहे ताई? ऐका, तुम्ही जाताना तुमचे अधिकारी ठेकेदार, तुम्ही जाताना सरपंच ताईला फोन करायचा का आम्ही तिथं येतो, ते सगळ्या ग्रामस्थांना
मेंबरांना जमा करतील, तुमचा प्रॉब्लेम. दुसरा बिरवाडीचा एक विषय, बिरवाडीच्या इथं कोण आहे, कोणाचे, तुम्ही ऐका, हे सगळं आहे ना ग्रामपंचायत तुम्हाला 5 दिवसात ठराव देईल. पण परत सांगतो, हा विषय लिहून झाले, तुम्ही तो ठराव केल्यानंतर लगेच ऑडिट करून घ्या, लगेच पटापट विषय संपून घ्या. तुम्ही सरपंच आहात ना ताई, तुम्ही सरपंच आहात, ठीक आहे, बस बरोबर आहे. मग ते ऑडिट करून तो विषय संपून टाकतो. पण परत सांगतो, अधिकारी वर्गाला विनंती आहे आणि तुम्हाला का त्या गावचा विषय असेल, प्रत्येक गावचा विषय सोडवताना सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन सोडवायचा. बरोबर आहे. एखाद सुटलाच नाही विषय तुमच्याच्याने तर ठीक आहे, आमच्यापर्यंत आला, आम्ही त्यांना रिक्वेस्ट करू, त्याचे पुढचं काय असेल ते आपण करू. पण पहिल्यांदा तुम्ही त्या गावात गेल्यानंतर सरपंचांना कंपल्सरी फोन करायचा. सरपंच ताई असेल, कोणी असतील, त्यांच्या सदस्यांना सांगतील, ग्रामस्थांना सांगतील, तुमच्याशी बोलतील. पुढचं तुम्ही तुमची जी काय भूमिका असेल ती गोष्ट समजून सांगा, सगळे सहकार्य करतील. बघा, हा सगळ्यांचा पाण्याचा विषय आहे, खूप मोठा विषय आहे, त्यामुळे सगळे तुम्हाला सहकार्य करतील. फक्त तुम्ही जाताना साहेब, तुम्ही जाताना फक्त त्यांच्याशी संपर्क करा. आणखी कुठल्या गावचा विषय ताई तुम्हाला कॉल करते, तुम्ही नाही, तुम्ही त्या गावचे उपसरपंच, ग्रामसेवक. जेडपीला तसं नाहीये. जरी ती प्रादेशिक योजना असली, गावातली टाकी आणि वितरण व्यवस्थेची मालकी हक्क ग्रामपंचायतचा, तुम्हाला निर्णय घ्यायचा. प्रादेशिक योजनेमध्ये फक्त कॉमन जे असतात ते तुमचं इंडिव्हिज्युअल आहे ना, गावाचं उपंग आहे. म्हणून हे तुम्ही कळवा. तुम्ही सरपंच आणि ग्रामसेवक, ठीक आहे. आणखी कुठल्या गावचं राहिलं, बिरवाडीचं राहिले का, दोन्ही झालं. दानपत्र द्यायला पाहिजे. खाजगी जागेवर आहे ना, जुन्या काळात लोकांनी अशाच जागा दिली, तिथे डॉक्युमेंट नाही. आता किमती वाढल्या, लोक कोर्टात गेले ना, भरपूर ठिकाणी ते तुमचे पूर्ण डिमॉलिश करायच्या. ऐका, तुम्ही खाजगी जागेच्या भानगडीत पडू नका. असं कुठलंच गाव नाही का त्या गावाला गुरचरण नाही, त्या गावाला इतर जागा नाही. नसेल फॉरेस्टची जागा असेल जवळ, फॉरेस्टची जागा घ्या, प्रोसिजर करा. आणि ऐका, ह्या सगळ्या प्रोसिजर आहे ना, जरी तुमच्या दृष्टीने 6 महिन्याची प्रोसिजर असेल, ती प्रोसिजर मी 2 महिन्यात संपवेल. कारण मी कंटिन्यू, तुम्ही सांगाल त्या मंत्री महोदयांना भेटेल, सांगाल त्या अधिकाऱ्यांना भेटेल, पण ती प्रोसिजर 6 महिन्याचं काम 2 महिन्यात झालं पाहिजे. आणि हे शक्य पण आहे. नुसतंच नाही का मी बोलतो, कारण ह्या प्रोसिजर आम्ही, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर बनवलं ना, 8 दिवस अगोदर थोडा येण्याचा वगैरे विषय होता, काही प्रॉब्लेम होते. तर राजूभाऊ चौधरी, मी गेलो कलेक्टर साहेबांकडे, त्यांनी सांगितलं की मामा अशी प्रोसिजर आहे, करायला लागेल. मी बोललो साहेब, म्हणजे एकाने बोललं का अधिकाऱ्यांनी, साहेब ह्या प्रोसिजरला 2 महिने जातील. मी बोललो साहेब सगळेच लिगल आहे, तुम्ही 8 दिवसात करू शकता. 8 दिवसात त्यांनी केलं का ते पण सांगतो. ज्या टेबलवर फाईल गेली, राजूभाऊ चौधरी पोचायचे, मी त्या अधिकाऱ्यांना फोन करायचो, त्याच वेळेस कलेक्टर साहेबांना फोन करायचो की इथे फाईल गेलेली आहे. 8 दिवसात काम, जे त्यांचं म्हणणं होतं 2-3 महिने. म्हणून तुम्हाला सांगतो की 6-8 महिन्याची प्रोसिजर नाही, आपण पटापट काम करू. आणि आपण आता एकत्र मिळून काम करणार आहोत, त्याच्यामुळे तो कुठली अडचण येईल असं वाटत नाही. नाही, किरकोळ मागण्या म्हणजे काय असं बोला ना. आता ते त्यांच्या ठेकेदारांचं काम थोडं आहे. ते ठीक आहे, समाज मंदिर मी देतो तुम्हाला, मी देतो माझ्या ह्याच्यात, उद्या सोमवारी या, मी पत्र देतो, तो काही विषय नाही. ते काय ते ठेकेदारांचं काम नाही. ऐका ना, पहिली गोष्ट अजूनही माझं म्हणणं आहे, तुम्ही महसूलच्या जागा कुठं असतीलच ना, तुम्ही त्याच्यात जा ना. तुम्ही कशाला खाजगी जागेत जाता.
अरे तो आज 50 वर्षापूर्वी दिलेल्या शाळांना जागा, आज पण तो विषय आमचा प्रलंबित आहे. 50 वर्षापूर्वी दिलेल्या जागा आहेत शाळांच्या, आज इथे नावावर होत नाही, आज तो प्रलंबित विषय आहे. सर ते टाकीच्या जागा आपल्याला काही विशिष्ट ठिकाणीच पाहिजे असते, पाणी ग्रॅव्हिटी जाण्यासाठी वगैरे. पाहून घ्या का मला सांगा, तुम्हाला शासकीय जागा जिथं असतील तर तुम्ही सर्वे करा. मी यादी मला जे फिजिबल वाटत ते 100% होणार नाही, त्याच्या 10-20% एक लक्षात ठेवा, तुम्ही जर प्रयत्न केले ना तर 50-60% विषय असे सुटतील. बाकी विषय सोडवण्यासाठी आपण सगळे आहोत ना. व्यक्ती देत असेल तर जलकुंभाला तुझं कोणाचं नाव देऊ अरे जर कोणी खाजगी व्यक्ती देत असेल, त्यांच्या वडिलांचं आजोबांचं कोणाचं नाव द्यायचं, द्या नाव जलकुंभाला. ग्रामसभेने ठराव घ्यायचा, नाव देऊन टाकायचं आणि ते पण खुश होतील, लाईफ टाईम त्यांचं नावही राहणार आहे. ठीक आहे, ग्रामपंचायती ठराव असं हा म्हणजे पण हा ठराव चांगला आहे ना, की त्यांचं नाव दिलं, ताई बरोबर आहे ना, तुमच्या कोणाचं नाव दिलं तो जमीनवालाही खुश होतो ना. त्यांचं आयुष्यभर त्यांच्या वडिलांचं आजोबांचं नाव राहतो. तसं करा. नाही, खाजगी जागा ज्याची आहे त्याचा सातबारा असेल. ठीक आहे, बाजूच्या जागेवाल्यावर केस करायची, पोलीस स्टेशनला केस करा, सरकारी कामात अडथळा आणला डायरेक्ट गुन्हा दाखल करून टाकायचा. परत सांगतो, हा सोमवारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. ओके, बसा, ते करतो मी. चला तुम्ही करा. ताई बघा, जी जागा आपल्याला लागतो त्या जागेचा सातबारा मालक जर आपल्याला देत असेल, बाकी कोणी तिथं काम अडवायला येत असेल, ठेकेदारांना पण सांगतो जास्त प्रोसिजर लंबी चौडी करायला जायचं नाही. मी आज DYSPशी पण आत्ताच बोलतो, बरोबर आहे, त्या सिनियरशी पण बोलेल. माझा माणूस असला तरी चालेल, हे लक्षात ठेवा. पण काम थांबवायचं नाही. ज्या जागा मला देत असेल ना तर बाकीच्यांना अडचण करायचा विषय नाही. कशा तरी अडचण करायची तर सोडा. म्हणजे हे काय बघा, आणि असं नाही साहेब, काय आहे, असे तुम्हाला प्रत्येक गावात 1-2 लोक भेटतील. तर अपवाद हे काही इथं शहापुरातच नाही, हे आमच्या भिवंडीत पण आहे, सगळीकडे आहे. त्याच्यामुळे ते तेवढं लक्ष द्यायला जायचं आणि सिरियस पण व्हायला जायचं नाही. तर मग त्याच्याशी चर्चा करू, मग एकदा केली, 2दा केली, 3दा केली, ही प्रोसिजर नाही. कुठली कामं चालू केली. आता तिघांशी आपली चर्चा झाली, बरोबर आहे. जशी चर्चा झाली ती प्रोसिजर करायची. पहिले तर बघा साहेब, हा कुठलाही प्रोजेक्ट बनताना आहे ना, त्याच्यात जागा निश्चिती होते. हे सगळं निश्चित होऊन ना मग तो प्रोजेक्ट बनतो. हे ऑलरेडी सुरुवातीपासूनच चुकीचं आहे. एकदम क्लिअर सांगतो. कुठून तुमची पाईपलाईन जाणार, कुठं तुमच्या टाक्या असणार, फिल्ट्रेशन प्लॅन कुठं असणार, हे सगळं निश्चित असतो. तेव्हा तो जो काही प्रोजेक्ट असेल तो सादर केला जातो, त्याला मंजुरी मिळतो. तर याच्यात तर उलटच आहे. तर प्रोजेक्ट चालू होऊन आता मुदत संपून 1 वर्ष झाला आणि आज आपण चर्चा करतो. हरकत नाही, पण आता 3 गावांचा ते विषय मिटला. आता आणखी कुठल्या सांगा. अच्छा, एक खाजगी जागा जे आपण घेतो याला तुमच्या टेंडरमध्ये काही तरतूद असेल ना, की त्यांना पैसे द्यायचे? नाही सर, त्याच्या अगोदर पहिली गोष्ट काय माहिती आहे ना, आता आज बोलत नाही यार, ज्यांनी हा प्रोजेक्ट बनवला ना तर त्यांना किती तोफीची सलामी द्यायची मला समजत नाही यार. का तोफच घुसवायची डायरेक्ट? अरे यार, जर तुम्ही जागाच निश्चित नाही केल्या आणि आधीच सगळे प्रोजेक्ट बनवले, काय बोलताना पण काय वाटत नाही हो तुम्हाला? ठीक आहे, आता त्याच्यातून काय कसा मार्ग काढू शकतो? व्हिडिओ, तुम्ही व्हिडिओ आणि ऐका, समजा एका ठिकाणी लेवल नसेल, थोडी हाईट वाढवा. सर ते आम्ही बघून जर समजा एखादी जास्त हाईटचा आपल्याला इतकी जागा नाही, इन केस जर आपण आधीच येऊ त्या गावाला ते पाईपला प्रेशर लागणार, मला एक स्टोरेज मिळणार नाही. आपण ते अरे असं नाही, स्टोरेज तर राहिलं पाहिजे ना. विदाऊट स्टोरेज कसं करायचं सांगा तुम्ही? जर स्टोरेज टाकीत नसली तर कसं होईल? बक्षीसपत्र दिलंय त्या जागेत. अच्छा ऐका ना, मी काय बोलतो, असं काय गरजेचं नाही की त्या एकाच जागेवर पाहिजे. रस्त्यालगत कुठं जागा असेल, अर्धा किलोमीटर लांब असेल, 1 किलोमीटर लांब असेल, थोडं पाईपचा खर्च वाढवू ना आपण.
असे पण त्यांना 10% 15% त्यांची वाढ चालूच आहे ना, तुम्ही कशाला चिंता करता? अजून एक याच्यात मी का हो तुम्हाला सांगतो, का हो साहेब, आपण ते अर्धा 1 किलोमीटर लांब असलं तर पाईप टाकू, खर्च वाढवू, असं पण त्यांचं 5% 10% 15% वाढीव चालूच असते का? प्रोजेक्ट होईल नाही तर नाही होईल. नाही सर, तो पाईप हा, बरोबर. अजून यांना लक्षात घ्या, हम्म. ज्या गावामध्ये येणे झालेले आहे, बऱ्यापैकी ठिकाणी शहापूर तालुक्यात येणे झालेले, त्याच्यामध्ये ओपन स्पेस आहे. त्या ओपन स्पेस ह्या स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीच्या राहतात. त्या जागेमध्ये आता 20 गाव आहे, अर्ध 20 गाव येणे झालेले. गाव जर नसेल तर तिथे एखादा प्लॉट धारक आहे तर येणे झालं. ओपन स्पेसला मस्त टाकी बांधायची, ती ग्रामपंचायतची जागा आहे. थोडं काहीतरी करावं लागेल त्याला, असं नाही होणार की जागा भेटत नाही. कशी भेटत नाही? बरोबर आहे ना? कोण आहे ग्रामसेवक? हम्म? हा, अरे तुमच्या सगळ्या डोंगराव येणे झालेले आहेत. 1000 प्लॉट भेटतील तुम्हाला टाकी बांधायला, पाहावं लागतं त्याला काहीतरी. भाऊसाहेब उद्या 5 सोंडेला कमीत कमी 100 एकर येणे झालेले आहे 2012-13 ला. नाही, ऐका, ते रिपोर्टिंग करायच्या भानगडीत नाही पडायचं जास्त. तुम्हाला वाटलं ना का ही जागा येणे झालेली आहे, या जागेत आपलं बसू शकतो, ती कोणाची पण जागा असू दे. ऐका, परत सांगतो, त्या जागेत ती कोणाची जागा असली ना, मी तुम्हाला परत बोलतो, माझ्या माणसाची पण असू दे, या जागेत वाटलं 1-2 जागा फायनल करायच्या, बरोबर आहे, डायरेक्ट प्रोसिजर करून टाक. नाही सर, ओपन स्पेस आपला जे हा. त्यातला ओपन स्पेस बनाव कंपल तो ग्रामपंचायतचाच ओपन स्पेस आहे. सर आपण त्या 7-12 त्या ग्रामपंचायतचं नाव लावणार, अरे सर, ग्रामपंचायतने ठरवायचं त्याच्यात तिथं काय करायचं ओपन स्पेस मध्ये. अरे सगळं महापालिकेचे जलकुंभ तुमच्या ओपन स्पेस मध्ये येते. एक लक्षात ठेवा, याच्यापेक्षा चांगला पर्यायच नाही आपल्याकडे. या ज्या जागा दिल्या, ही आमची धडपड कशासाठी माहीत आहे ना, का तुम्ही त्वरित त्या जागेत काम करायचे. मी 10-15 दिवस वाट बघेन, त्याच्यानंतर वाट नाही बघणार, एकदम स्पष्ट सांगतो. हां, नाही एकदा हे केलं ना तर फक्त तो विषय संपून जाईल. आणि मी काय बोलतो, तुमच्या ज्या टाक्यांची कामं चालू आहेत, याची पाहणी करायला कधी येऊ? आमच्या पत्रकार बंधूंना सगळ्यांना घेऊन, जे तुम्ही आता बोलले, भले 32चं काम चालू असेल, मी 4-5 ठिकाणी येईल, सगळ्या ठिकाणी येणार ते मी फायनल करेन. ते मी फायनल करताना आमच्या पत्रकार बंधूला विचारेन, कारण त्यांना माझ्या जास्त माहीत असेल. बरोबर ना साहेब? तुम्ही जिथं सांगाल तिथंच जावा. BDO साहेब, एक तुम्हाला विनंती आहे, तुम्ही पूर्ण तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी टाक्यांचा विषय आहे ना, तिथे सगळीकडे सोमवारी मंगळवारी व्हिजिट द्या. हां, बरोबर आहे. तर तुम्ही व्हिजिट दिली ना स्वतः, तर तिथले ग्रामसेवक असतील, बाकी इतर अधिकारी असतील, हे सगळे थांबतील. तुम्हाला प्रत्यक्ष तिथे काय प्रॉब्लेम आहे हे कळेल आणि मला त्याची रिपोर्टिंग माहिती द्या फक्त, किंवा साहेब इथे तर हा विषय आहे. साहेब स्वतः येतील, BDO साहेब, सोमवारी किंवा मंगळवारी, बरोबर आहे, 2 दिवसातून 1 दिवस येतील ते. आणि मग तुम्ही प्रत्यक्ष ज्यांचा विषय आहे जागा मालकाचा, परत सांगतो, आता जेवढी लोक मालकीची जागा पाण्याच्या टाक्यासाठी देतील, त्यांच्या वडिलांचं आजोबांचं कोणाचंही नाव सांगा, ते नाव त्या पाण्याच्या टाकीला देण्यात येईल. बरोबर आहे? हां, म्हणजे त्याने इथे एक समाधान होईल. ठीक आहे. आणखी कुठल्या गावचा विषय? आणि BDO साहेब, थोडं तहसीलदार साहेबांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करा कंटिन्यू, बरोबर आहे. म्हणजे ज्या ज्या जागाचे तुम्हाला काही विषय वाटलं तर काय अटकतो, किंवा त्या गावात कुठली येणे जागा आहे, काय जागा आहे, साहेब पटकन तुम्हाला माहिती देते. म्हणजे हा ऑलरेडी त्यांच्याकडे आहे, तर तुम्हाला ते आणखी सोपं पडेल. सरपंच साहेब ऐका, आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या ना, म्हणून बघा आपण इथे का बसलोय, का आता काही करून या कामाला, या प्रकल्पाला गती मिळाली पाहिजे, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण सरपंच आहात किंवा इतर सगळे सरपंच आहात, त्या गावचे जे प्रमुख लोक असतील त्यांचाही मान सन्मान झाला पाहिजे, गावाला पाणीही मिळालं पाहिजे. आता ठीक आहे, जे झालं ते झालं, परंतु आता त्या जागेसाठी तुम्ही प्रयत्न करा. जसं मी बोललो की पाण्याच्या टाकीला आपण त्यांचं नावही देऊ, ज्यांची जागा असेल त्यांची. आणि याच्या पुढं तिकडे येताना ठेकेदार किंवा त्याचा माणूस, अधिकारी किंवा कोणी असतील, हे तुमच्याशी संपर्क पण साधतील, बरोबर आहे. आणि याच्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काय इंटरफेल नसेल, तो सोडा विषय, त्यांचा काय इंटरफेलचाच प्रश्न येतो. 50% गावं, जवळ 47 गावं मुक्त होणार, थोडे पैसे पाहिजे होते, त्यांनी ते दिले नाही. तुम्ही समजत नाही हो साहेब, थोडे पैसे देऊन कमिशन थोडी मिळतो, जास्त पैसे दिले तर कमिशन जास्त मिळतं. हे सगळ्यांचं हेच चालतो. थोडा प्रयत्न करायचा. अरे ज्यांनी जे श्रेय घ्यायला बघतात त्यांनी कधी बावली जाण्याची मिटिंग लावली का?
नाही लावलं. फक्त त्यांनी मंजूर केलं, टक्केवारी घेतले, पळून गेले. ताई हे सगळे विषय मी लिहून घेतो, तुमच्या गावांचे विषय लिहून द्या. कांबळे साहेब आपण बोलू, मी नंतर यांच्याशी बोलतो. पण ऐका मॅडम, ज्या ज्या गावचा हा विषय असेल ना, असं जसं त्यांचं आहे तसं, तर हे सगळे गावांची एक नावं लिहून ते एक योजना जिल्हा परिषदेने केल्या 101 त्या भावलीवर डिपेंड आहे. भावलीच झाली नाही तर त्या जिल्हा परिषदच्या 101 पण नाही. म्हणून सांगतो भावली होईल. आता तुम्ही चिंताच नको करू, मी आता फॉलोअप घेतो. तुम्ही पण सगळे आहात सोबत, आपण सगळे मिळून त्याचा कंटिन्यू फॉलोअप घेऊया. सोडा विषय. आता सर तुम्हाला सांगतो, टोटल जलकुंभ किती आहेत? 47 आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर एक लक्षात आलं की जास्तीत जास्त 4 ते 5 गावांचा विषय पेंडिंग आहे. नाही 12 नाही, जे 12चा होता त्याच्यातून बऱ्यापैकी आता सॉल्व्ह झाले. मग समजा 7 लोकांचा पकडा, 7 लोकांचा पकडा, 40 जो जलकुंभांचा विषय आहे, या जलकुंभांची पाहणी माझं अधिवेशन 15 दिवसात संपेल. 15 दिवसानंतर गणपतीच्या आत आपण सगळे पत्रकार बंधू, मी या सगळ्या जलकुंभांचं काम मला चालू दिसलं पाहिजे. बरोबर आहे, ज्यांचं पेंडिंग आहे ना थोडंसं, ते 15-20 दिवस, महिनाभर, ते ठीक आहे. पण जे आता क्लिअर झाले ते तुम्ही करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाईपलाईन किती किलोमीटर टाकली? मी 717 बोलले किंवा 12 बोलले, ठीक आहे ना. 35 तर 35 म्हणजे तुमचं 75-80% काम आहे, तर 35 तर आम्हाला दाखवा. 15 दिवसात काय तिथे प्रोग्रेस आहे? ठीक आहे, आपण 15 दिवसात काय प्रोग्रेस करतो ते बघायला मी प्रत्यक्ष येईल. ओके, चला पुढचं. ठीक आहे, ऐका ना, ही काही कामं जी आहेत ना, ही तुम्ही ॲड करून घ्या. ते चुकून नजर चुकीने राहिलं असेल, 1-2 पाडे, 2-3 पाडे तुम्ही ॲड करा. ते रनिंगमध्ये ॲडही होईल, बरं, आणि ते कामही होईल. तुमचं ते 2-3 जे बाकी आहेत ना, ते फक्त दे तू साहेबांकडं. का ज्या गावात जाल त्या गावातील सरपंच आणि बॉडीला विश्वासात घ्या. साहेब तुम्ही पुढचं बोला, पाईपांचं बोला. या ना, बरं तुम्ही बघ बाजूची लँड ॲक्वायर केलेली आहे का? सगळा 6 लेनचं झालेलं आहे. मग ठीक आहे, 6 लेनच्या बाजूला आहे ना बाउंड्री मारून देऊन टाका. मी 2014ला लोकसभा लढलो होतो, तेव्हा मी बोललो होतो का खासदार झालो तर पहिले शहापूरचा विषय सोडू, पाण्याचा प्रश्न. आणि म्हणून सांगतो, कुठल्याही परिस्थितीत आता हे आपले जवळ आले. फक्त काय आहे बघा, ज्यांनी कोणी मंजूरचे श्रेय घेतात हे कोणीच दिसत नाही आपल्याला. फक्त ते सांगतात की मी मंजूर केले का, त्यांनी ती पर्सेंटेज घेतली असेल यांच्याकडून, हे लक्षात ठेवा. जे सांगतात ना त्यांनी 100% पर्सेंटेज घेतली असेल, पण आता काम तर पूर्ण तो झालं पाहिजे. म्हणून ठीक आहे, आता तुम्ही कॉर्डिनेशन नॉर्म्सनुसार जागा अवेलेबल आहे बस. अरे हा फक्त नॅशनल हायवेचा झाला, ते तुमच्याकडून बँक गॅरंटी देतात. चला ठीक आहे, ग्रामीण भागातलं काय? ग्रामीण भागातलं काय आहे, भरपूर ठिकाणी आहे ना, मी पाहिलं आदिवासी पाडे जे तुम्ही त्यांच्या नॉर्म्सनुसार बघा, तुम्ही त्यांच्या नॉर्म्सनुसार करत असाल ना, तर काय हरकतच नाही. त्यांनाही हरकत नाही, तुम्हालाही हरकत नाही. साहेब तुम्ही जी आता परमिशन काय रद्द केली असेल ना, तर तुम्ही ती परमिशन अशाच बेसिसवर द्या. बाबा ज्या टर्म्स कंडिशन आम्ही सांगितल्या त्या नॉर्म्सनुसार तुम्ही काम करा, आमची काय हरकत नाही. आणि दुसऱ्या ग्रामपंचायतच्या हद्दीचे छोटे छोटे रस्ते खराब होताना मी पाहिले भरपूर, ते देत जाणार. साहेब काय होते माहित आहे ना, यांचे पैसे भरून आणि परत नवीन ठेका हे आता सगळं बंद करायचं. थोडं काय होते तुम्हाला सांगतो, ऐका साहेब, सगळं आयुष्यभर कमवायचे मला पण ना तुम्हाला पण अशा काही जागा असतात का तिथं लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, जीवन मरणाचा प्रश्न असतो, तर तिथं तो सोडायचा विषय. आणि तिथं 100% बघा, ही जी योजना जर झाली ना सक्सेस, तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो, तुमचं अभिनंदन, हा विषय दूर. याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम नाही, लक्षात ठेव. आणि हे सगळ्यांना पुण्य मिळेल. म्हणून मी सांगतो का हा खूप जीवनमानाचा प्रश्न आहे लोकांकडे. आणि काय आहे, एवढी वर्ष एवढी धरणं बाजूला असताना कुठले अधिकारी पॉझिटिव्ह कधी होतात, जेव्हा नेते असतात तेव्हा. हे नेतेच पॉझिटिव्ह नव्हते, म्हणून तर झालं नाही ना.
नाही तर हे विषय छोटे छोटे, उलट मला तर वाटतं की हे सगळं बावली धरणाचा विषय मी येऊन पण नसतं दिला अगोदर, कारण ऑलरेडी जे यांनी विषय सांगितले तर एका धरणातून त्यांना जवळ आहे, एका धरणातून यांना जवळ आहे, अर्ध्या पैशात ती कामं होतात. तर मग हे सगळ्यात चांगलं काम होतं ना. आपोआप काहीतरी 47 गावांचा तो प्रश्न मिटत होता. पण हरकत नाही, चला आता जे झाले ते झाले, आता आपण पुढे सरकूया. सगळ्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. सगळ्या अधिकाऱ्यांनी खूप चांगली भूमिका घेतली. खास करून तर आमच्या तहसीलदार साहेबांनी ज्या ज्या काही नवीन नवीन अडचणी होत्या त्याही सॉल्व्ह केल्या. काय आहे, आपलं सगळ्यांचं जर पॉझिटिव्ह मत असतं तर ठेकेदार तर जाणार नाही, ते तुम्ही निश्चित होता त्याला करायलाच लागणार, आणि नाही केलं तर ठीक. पण आता ते पॉझिटिव्ह तेही करते, अशा भूमिकेत तेही आहे. जी जी कामांचा आता टक्क्यांचा विषय झाला, 35% कामं ही येते 15 दिवसात जेव्हा आम्ही राहू तेव्हा आम्हाला चालू दिसली पाहिजे, सुस्थिती दिसली पाहिजे. पाईपलाईनचं काम जिथं शक्य असेल तिथं चालू केलं पाहिजे. नॅशनल हायवेची काय अडचण आहे साहेबांना कॉन्टॅक्ट करा. पुढच्या ऑर्डर साहेब तुम्हाला NOC घेतली, कॉलेजची जी कामं आहेत तुम्ही प्राधान्यानं करा. ह्या योजनेसाठी आपण सगळे सकारात्मक आहात, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आजची जी बैठक होती ही आता संपलेली आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.